नमस्ते सर. नमस्कार. जय दत्तगुरु. जय दत्तगुरु. सर नाव सांगा तुमचं. माझं नाव डॉक्टर ईश्वर जाधव. मी सध्या गुजरातला असतो. मला खूप जास्त त्रास होत होता मानेचा आणि उजव्या हाताचा. माझा हात उचलत पण नव्हता, बोट पण हलत नव्हते. मी स्वतः मेडिकल प्रॅक्टिस मध्ये असून पण माझं डोकं असं काम करत नव्हतं. काय करावं, एवढ्या कमी वयात डॉक्टरांनी एवढं मोठं ऑपरेशन सांगितलेलं आहे, नेमकं काय करावं म्हटलं. तर एक श्रद्धास्थान म्हणून मी सरांकडे आलो, विजय सरांकडे. मला खूप छान वाटलं. पहिल्याच सिटिंग मध्ये मला जवळपास 50-70% फरक पडला. अक्षरशः आम्ही एवढं मेडिकल सायन्स, आम्ही एवढं ड्रग्स वगैरे सगळं स्टडी करतो, पण हे असून हे काहीतरी दिव्य म्हणतो आपण. सरांनी मला मल्टिपल थेरपी दिली, मला खूप छान वाटलं. पहिल्या सिटीमध्ये माझं दुखणं म्हणजे जवळपास 70% कमी झालेलं आहे. मला खूप छान, आता बरं वाटतंय खूपच. सर एक मेडिकल सायन्स मध्ये आहे तुम्ही, तर आपण मी तुम्हाला कायरोथेरपी दिली, आपल्याला एक असंख्य थेरपी दिल्या, याच्याबद्दल काय वाटलं तुम्हाला? तुम्ही मला जे आता थेरपीज दिली, मल्टिपल थेरपीज, हे खूप छान होते. आणि अकॉर्डिंग टू जे बाकीच्या लोकांना नर्व पेन असतात, बाकीच्या लोकांना हाडाचे त्रास असतात, ते तुमच्याकडे नॉलेज आणि एक्सपिरियन्स खूप छान आहे. त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला व्यवस्थित ट्रीटमेंट केलं आणि त्याबद्दल लोकांना मी सांगू शकतो की खूप छान थेरपी आहे. ॲलोपॅथी प्रॅक्टिसमध्ये पण ते आहे, बट ॲक्युरेटसाठी असते. पण जे लोकांचा वर्ष त्रास असतो, डॉक्टरांकडे जातात, ते सर्जरीशिवाय त्यांच्याकडे काही ऑप्शन नसतं. इकडे येऊन आपण जे बघतो ते मल्टिपल थेरपीज आहे, नॅचरोपॅथी वगैरे आहे, याच्याने माणसाला ऑपरेशन न करता थोडंफार रिलीफ भेटतं. पण ते डिपेंड करतं काही काही आजारांवर असतं. त्याचं मग उद्या येऊन कोणी तुम्ही अगेन्स्ट बोलतील सरांसोबत की नाही डॉक्टरांनी चॅलेंज केले, हे पण ते डिपेंड करतं अकॉर्डिंग टू डिजीज किती जुना आहे. हां, जे काय त्रास असतात, सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस, नर्व रूट कॉम्प्रेशन झालेलं असतं, नर्व इंजुरी झाले असते, असं ह्या सगळ्या ठिकाणासाठी हे खूप महत्त्वाचे आहे आणि खूप छान आहे रिझल्ट भेटतो सरांचा. थँक्यू. जय दत्तगुरु. थँक्यू.